नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात की हा आहे नांदेड गोकुळनगर येथील रेल्वे स्टेशनच्या मागचा भाग, गेट नंबर 4. तर माग हा बघू शकता तुम्ही, पूर्ण स्लम एरिया आहे, ज्यांची प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. तर हे लोक असेच उघड्यावर राहतात. तर आज आपण आलो होतो यांना काही मदत करण्याच्या उद्देशाने. तर यांच्या आयुष्याबद्दल आपण 2 शब्द जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओच्या माध्यमातून. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चला तर मग बघूयात आपल्याला काय ऐकायला भेटतं ते. इथं सगळं किती 10 ते 15 फॅमिली वगैरे राहतात. बरोबर, बोलून घ्या ना कोण कोण आहेत लेकरांना. अगोदर फळ वाटप करूयात आपण. तुझ्या मैत्र कोणते ते घेऊन ये बरं, असतील तरी तिथं. तिकडे जाता एक चक्कर मारून अच्छा चला ना, हे सगळा एरिया दाखव प्रसाद. तर बघू शकतात हा एरिया. तर ज्यांना कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडला गेट नंबर 4 ला येऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. जेवढ्या जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आपण इथं देऊयात जेवढे लेकर आहेत. तर रिंकू काढते. किती फॅमिली राहतात दादा इथं? 10-15 फॅमिली. ये ना अभी तुमको. चलो, अजून वर इकडे नाही राहत दादा, वर वगैरे नाही भैया देऊ. अच्छा तुमचं नाही घेत, आमचा सोशल मीडिया ग्रुप आहे. टेन्शन काय नाही. आम्हाला किती टोटल सगळ्या फॅमिली किती तिथे? 25-30 असतील. 25 फॅमिली आहे. अच्छा, तुम्ही काम वगैरे? काम नाक्यावर वगैरे काम करतो आणि इथं राहतो. अच्छा, इथं असं कोणी मदतीसाठी वगैरे येतं का नाही, समजा गव्हर्नमेंटचे वगैरे? नाही, कोणी येत नाही इथे. तर कोणी येत नाही आम्हाला. कोणी नाही, आम्हाला काम करतो इथं राहण्यासाठी. समजा इथं एवढंच आम्हाला वस्ती आहे. बाकी कुठं नाक्यावर कामाला गेलं तर तेवढंच काम मिळते, बाकी काही विषय नाही. कोणी मिळायला येत नाही, कोणी भेटायला येत नाही, कोणी काहीतरी झालं कोणी येत नाही. आता तुम्ही इथे किती वर्ष झालं राहतात? आम्हाला कमी 9-10 वर्ष झाले. 9 ते 10 वर्ष झाले तुम्ही इथंच राहतात. पावसाचं वगैरे? पावसाचं पण इथं राहतो. कधी मध्ये गावाकडे राहतो, कधी मग इथंच राहतो. अच्छा अच्छा. तर तुम्हाला मुलं बाळ वगैरे आहे का? सोबतच आहे रे. काही किती मुलं आहेत तुम्हाला? 4 पोरी आहेत. 4 मुली? 4 मुलं वगैरे? मुलं नाही. तुम्ही काम समजा दिवसभर बाहेर, संध्याकाळी? हा, संध्याकाळी आपल्या झोपते. अच्छा अच्छा. तर बघू शकतात की यांना इथं मदतीसाठी कोणीच येत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच सांगतो की जेवढ्या लोकांना मदत करता येईल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता गोकुळनगरला, रेल्वे स्टेशन गेट नंबर 4च्या मागे. तर जास्तीत जास्त मित्रांनी जे नांदेडमधले पाहणारे असतील त्यांनी यांना येऊन एक मदत करण्याचा छोटासा मदतीचा हात द्यावा, जेणेकरून यांची पण लाईफ सुधारण्यामध्ये
काहीतरी फरक पडेल. तर लेकरांच्या शिक्षणाचं वगैरे शिक्षण वगैरे तर काहीच नाही सध्या. आमच्या सोबतच राहते तर इथंच राहते, इथं राहणं वगैरे सगळं इथं. अच्छा, बघू शकता की एकही जण शाळेत जात नाही. नाही काय कोणीच नाही. तर परिस्थितीमुळे कदाचित शिक्षणापासून वंचित आहेत. तर बघू शकता त्यांचं वय काय आता. तर या मुलांचं भविष्य जर असंच जाणार असेल तर मला नाही वाटत की भारत प्रगतिशील देशाकडे वाटचालीकडे जात असेल. तर यांच्या शिक्षणासाठी ज्यांना कोणाला मदत करता येईल अशा सर्व लोकांनी यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे आणावा. तर मग काय वाटतं तुम्हाला इतरांपासून की आता यांच्या शिक्षणाचं तुम्ही तर समजा काही तुमच्याकडून तर काही नाही, तर यांना जर शिकवण्याचा कोणी प्रयत्न केला तर तुम्ही पाठवशाल शाळेमध्ये? हो पाठवू शकतो, काही काय अडचण नाही. तर बघू शकतात, जर तुमची जर कोणाची मेंटॅलिटी असेल किंवा मदत करण्याची इच्छा असेल तर यांना शाळेत जाण्यासाठी मदत करू शकतात. यांची तर तयारी आहे पाठवण्यासाठी, पण आर्थिक परिस्थितीमुळे यांनी शाळेत पाठवू शकत नाही त्यांना. तर विचार करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करा. दादा, तुम्हाला मुलं वगैरे? मला 2 पोरी आहेत, 1 पोरगा आहे. 2 पोरी 1 मुलगा. शाळेत वगैरे जातात का नाही? शाळेमध्ये जातोय, पण आता इकडे आल्यामुळे काय 5-7 वर्ष काही काम धंदा म्हणजे इकडच आपल्या गावाकडे काही काम धंदा नाही. इकडे काही काम धंदा ना किंवा गेलं काम धंदा तिकडे जावं लागते. अच्छा, जसं काम लागलं तसं काम लागलं समजा. आज काही काम लागलं नाही, आज घरीच बसलो सगळं. म्हणजे उदरनिर्वाहाचं कुठल्याही प्रकारचं साधन नाही समजा तुमच्याकडं. तर उदरनिर्वाहाचं कोणत्याही प्रकारचं साधन नाही याच्याकडे. जसं यांना काम लागलं तसं त्यांनी काम करतात आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण करतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथं येऊन मदत करावी यांना, आणि जेणेकरून यांची मुलं जी आहेत, आता यांचे वयच किती 7-8 वर्षाचे आहेत, ज्यांचं शिक्षणाचं वय आहे ते आता असेच आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त यांच्या शिक्षणाची सोय ज्यांना करता येईल त्यांनी प्रयत्न करावा. चला, मग येता येईल त्यांनी येऊन यांना जी काही मदत करता येईल तुम्ही आर्थिक करा किंवा अन्नदान वाटप करा किंवा कपड्यांची जी काही मदत करता येईल यांना तुम्ही बघू शकता. त्यांचं पूर्ण एरिया बघून घ्या की कसं आहे. तर ज्यांना जी काही मदत करता येईल त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी येऊन यांना मदत करावी. तोपर्यंत शेती बावी काही नाही आपल्याकडे, म्हणजे म्हणून आपल्या बाहेरगाव जावं लागतं कामाधंद्यामध्ये, असं म्हणून इथं आलेलो बाकी काहीच नाही म्हणजे. अच्छा, तर गावाकडे तुम्हाला शेती वगैरे? शेती वगैरे काही नाही, म्हणून आपले काम धंदे बाहेर गावाला जातो. सगळं कामाला जाणं, 200-400 रुपये कमवणं, लेकर बाळ जगवणं, घरची फॅमिली जगवणं, आपलं राहणं खाणं पिणं इकडेच बाहेर, बाकी काहीच नाही. अतिशय वाईट आहे हे की शेती वगैरे काहीच नाही, कुठलं बँक बॅलन्स नाही किंवा कुठली प्रॉपर्टी नाही. तर विचार करा की आयुष्य कसं जगत असतील. आणि वाटते का आपल्या गरीबाची कोणा मदत करावं का आपल्या घराकडे तिकडे आपल्या ते वाशिम जिल्हा आहे, आपला सगळा ते आपल्या जिल्ह्याच आहे. तिकडे आपल्याला तर शेती नाही वगैरे नाही, काहीच नाही. घर आहे तर ते आपल्या तिकडे काहीच नाही आपल्याला करून आम्ही इकडे काय फुगे वगैरे काही करून खातो. पण तरी बी ते आपल्या गरीबाई काहीतरी कोणी तुझ्या सगळ्यांतर मदत घेतात, ते आमचं बरं ते वाटते. तर दादाच्या बोलण्यातून तुम्ही वेदना समजू शकतात की काय आयुष्य जगत असतील यांनी. तर त्यामुळे मित्रांना मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना जी मदत करता येईल त्यांनी तुम्ही इथं नक्की या, आणि यांना जी काही मदत करता येईल इथल्या सर्व एक ऍटलिस्ट 10 ते 12 परिवार राहतात इथं. 25 अच्छा, 25 घर आहेत जे असेच आहेत. तर बघू शकता, ज्यांना जी मदत करता येईल त्यांनी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे शेतीबाडी काही नाही, काम धंदा बी नाही सध्या. आता शेतीबाडीचा काम धंदा असला तरी काम धंद्यामध्ये माणूस लागतो. आता काही काम धंदा काही नाही, त्याच्यामुळे काम नाक्यावर जातो. काम कधी कधी लागले, कधी कधी लागते, कधी कधी लागत नाही. मग आज लागले नाही, सगळे घरी बसले. कोणाला लागते कोणाला लागत नाही, सर्वांना लागत. जरी 1-2 आम्ही 4-5 माणसं कामाला राहिले, पण सध्या कोणी कामाला गेलं नाही, म्हणजे आमचे वापस आले पुन्हा नाक्यावर. अच्छा, तर जास्तीत जास्त जेवढ्या जणांना मदत करता येईल तेवढ्या सगळ्यांनी इथे येऊन मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि आम्ही पण काय मदत करता येईल यांना पुढे, तर त्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त मदत करण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि पुढे शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बघू शकतात की यांचं आयुष्य कसं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्यांनी चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करू. तर तुमचं प्रेम असंच चॅनलवर राहू द्या. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.